अभिभाई बोलाडे महालुंगीचे या सामन्याचा आनंद घेतात. करण जांभले आपण पाहतोय चिंचवलीच्या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सतीशभाई नेरेपाड्याचे आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून टीम खानावसाठी आता भरपूर शुभेच्छा आल्यात. खास करून सचिन मुंडेचा हा खेळ ते आता ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून बघतायत. मॅचवरती सगळ्यांच्या नजरात भरपूर सारा प्रेक्षक वर्ग. कोणी दुंदरेपाडामधून आपण पाहतोय आपल्या संघासाठी बेस्ट विशेष देतोय, तर कोणी आपण पाहतोय इथून आस लावून बसलाय, कोणी आपले आपण पाहतोय देव पाण्यात ठेवलेत हा सामना जिंकण्यासाठी. कारण जे इमर्जिंग स्टार खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतो बहुतांश मंडळी गावातील आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यांच्या हृदयाचे ठोके आता वाढत चाललेत. सामना तितकाच कठीण बनत चाललाय, सामना तितकाच आपण पाहतोय रोमांचक होत चाललाय मैदानाच्या आतमध्ये. दोघांमध्ये तालमेल बसलेला नाहीये कारण एक नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, तर दुसऱ्या बाजूला नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चैतन्य चौधरी. जरा फिल्डिंग सेटअप आपण वारंवार चेंज करू नका रोशन, थोडंसं आपण वेल कमी खर्च करा अशी विनंती आहे. मॅचकडे आपण जाऊ. 6 मध्ये 11 धावांची गरज, 53 धावा धाव फलकावरती 53 3 पडलेत. पाटलाग 11चा वाचलाय. पहिला बॉल चैतन्य गुडलाईनचा स्पॉट पकडलाय. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणतोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुडलाईन, आणि गुडलाईनचा बॉल आता इथून इम्पॅक्ट टाकतोय. डॉट बॉल येतोय, प्रेशराईज केलं जातं इथून मात्र टीम खानावच्या जय भगतला. जय भगत म्हटला तर मग हा मी म्हणेन ताबडतोड फलंदाज आहे. अलौकिक प्रतिभा त्यांच्याकडे. मागील बॉलवरती सेकंड रन घेण्याचा जो निर्णय होता, सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला मी म्हणेन त्या गोष्टी मुलं थांबलेत. हा निर्णय योग्य होता का? सामना शेवटच्या मोमेंटला ज्यावेळेला हा प्रश्न पूर्ण रात्रीमध्ये विचारला जाईल. जय ऑनला खेळलेत, फिल्डर आहेत, बॉल अडवण्यासाठी चान्स बनल्या होत्या. अभिषेक आणि राहुल दोघांमध्ये बॅलन्सिंग चुकले आहे, कॉम्बिनेशन खराब आणि आपण पाहतोय हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. त्याच्या शुभेच्छा कामी येतात. बाप पंचांचं बोट आकाशाकडे, लाऊडला अपील, लाऊड शाऊट. अंपायरने त्या अपीलीला बोटावरती उचललंय आणि अंपायर सिग्नल. हा फलंदाज आपण पाहतोय, बाद त्यांनी केव्हाचाच दिलाय मित्रांनो. क्रिकेट हा सामना असाच आहे. कधी बाजू आपण पाहतो या बाजूनं वळते तर कधी बाजू त्या बाजूनं वळत्या. भरती ओटीचा सामना आहे, ऊन सावलीचा सामना आहे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय या दोन संघामध्ये झालेली लढत आता जरूर आपल्याला एक वेगळा आनंद देते. तसं म्हटलं तर दुंदरेपाडा खानाव अशा अनेक साऱ्या बेडल आपण पाहिलाय. सध्याच्या घडीला जरी आपण त्यांचं अनालायसिस केलं तर खानाव सध्या भारी आहे, विजयामध्ये अनेक वेळेला मात दिल्या आणि कित्येक वेळेला आपण पाहिलं तर दुंदरेपाडा संघाने देखील त्यांना मात दिली. आज अपकमिंग संघ एकमेकांच्या विरोधात ही लढाई आपण पाहतो. अपकमिंग यंगस्टर वर्सेस यंगस्टर नाही आहे ही लढाई. आपण पाहतो 2 गावांमध्ये, ही लढाई आपण पाहतोय 2 गावांच्या क्रिकेटमध्ये आणि 2 गावाच्या प्रेक्षकांमध्ये. म्हणून याच आपण पाहतोय क्लासची चर्चा भरपूर राहिली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आर्यन जाधवला संधी आता इथून. सचिनचे कानमंत्र आपण त्याला पाहतो. 3 मध्ये 5 ची गरज स्ट्राइक एंडला. समोर आपण पाहतो चैतन्य. हा चेंडू आपण पाहतोय पंचवाल आलेत, लाईन थोडीशी खराब, वाईटचा इशारा. इम्पॅक्ट टाकेल ही गोष्ट, 1 रनचं अंतर कमी करेल. 3 मध्ये 4 धावांची गरज आता इथून वाचून राहील. तसं म्हटलं तर कित्येक वेळा 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चित्त केलंय, कित्येक वेळेला खडे चाललेत, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय. आज पुन्हा एकदा त्यांची एकमेकांशी गाठ पडली आहे ठकाठका. नैमित्त आहे वाघाचीवाडी करंडक 2025 पर्व जल्लोष शौर्याचा, आनंद युवा पर्वाचा. हा खेळ आहे तारुण्याचा.
जलसलत्या रक्ताचा जल्लोष आहे आणि तोच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. या डॉट बॉलला आता अजून आपण पाहतोय संघ या मॅच मध्ये एंटर करत असताना दुंद्रेपाडा संघ 6 मध्ये 11 वाचवायच्या होत्या. मध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी एक षटकार आला होता. त्या षटकारानं चित्र बदललं होतं सामन्याचं, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य चौधरीचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला आणि त्या कमबॅकनं या मॅचला आता एवढी इंटरेस्टिंग बनवली आहे, जो मी म्हणेन आता समीक्षक वर्ग आपल्या गावातील सामने पाहायला मिळाला, जे अपकमिंग सामने आहेत ते देखील या सामन्याला डोळ्यात तेल घालून पाहतायत. इतका हा रोमांचक सामना आपण सर्वजण इथे एन्जॉय करतो. 2 मध्ये 4ची गरज. सचिन मुंडे समोर आपण पाहतो, विजय महत्वाचा आहे आणि ते कानमंत्र देतात. हा बॉल आपण पाहतोय ऑनला खेळले, तिकडे 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी येतील का प्रश्न आहे सचिनचा. थांबण्याचाच मी म्हणेन विचार असावा आणि थांबावं लागेल. 1 मध्ये 3 सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, याचंच नाव आहे मित्रांनो क्रिकेट. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला. असं क्रिकेट मैदानामध्ये सुरू. 1ला 3ची गरज. असाच एक सामना या मैदानावरती झाला होता जिथे आपण पाहिलं जुई वर्सेस उसरली तो सामना होता. 1 मध्ये 3 पाहिजे होत्या आणि जयेश डांगरकर ऑन स्ट्राईकला असताना त्यांना आपण पाहिलं स्वतःवरती विश्वास दाखवला. अशीच धाव घेतली नव्हती, षटकार मारून तो सामना आपण पाहिला महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं फिनिश केला होता. इथे सचिन मुंडे हा कारनामा करेल की चैतन्य चौधरी जो अपकमिंग यंगस्टार आहे तो गोलंदाजी आपण पाहतोय आता इथून करत असताना बीट देईल समोरील खेळाडूला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. श्वास घेताना जेवढा आतुर सगळा प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही आम्ही आहोत. मॅच मध्ये रोमांचकता. 1 चेंडू 3 धावांची गरज. समोर सचिन मुंडे तर अपकमिंग यंगस्टार इमर्जिंग चैतन्य चौधरी. 1ला 3. गुड लाईन स्पॉट पकडून धरलाय, फिल्डर आहेत आणि चांगला झेल. विजयाची मोहर उमटवली जाते. सामना जिंकलाय टीम दुंद्रेपाडा यांनी आणि हा सामना जिंकत असताना जल्लोष मैदानामध्ये. क्या बात आहे, काय सामना जोरदार. होऊन जाऊ द्या नितीन. विनंती करतोय आपण ते प्राइस इथे येऊन घेऊन जायचंय. चांगली लढाई झाली, अंतिम मोमेंट पर्यंत लढाई दिली, त्याबद्दल आम्ही नक्कीच खानाव संघाचं देखील अभिनंदन व्यक्त करू आणि त्यांचा प्रयत्न देखील आम्हाला आवडला. सामना हातामध्ये होता. काही क्षणामध्ये आपण पाहिलं क्षणिक मोमेंट क्षणभंगूर आला आणि त्यामध्ये आपण पाहिलं की हा सामना मग क्रिकेट काय असतो याचं जिवंत उदाहरण दाखवून गेला. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की हा सामना जिंकला तो म्हणजेच टीम दुंद्रेपाडा यांनी. चैतन्य चौधरी यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 11 वाचवायच्या होत्या, त्यामध्ये एक